असते, पण हे भाग्य प्रत्येकाला लाभत नाही. हे भाग्य तुम्ही मला लाभवून दिलं, त्याबद्दल मी खरंच तुम्हा सर्वांची नेहमीच ऋणी राहील. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना तुमच्या बोर्ड परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. आज 12वीचा निरोप समारंभ आहे आणि 10वीचा शुभेच्छा समारंभ. पण तसं बघायला गेलं तर आज 10वीचा पण मला वाटते की निरोप समारंभच आहे. कारण तरी ते शाळेचा निरोप घ्यायला, जरी ते पुढच्या वर्षी आपल्या ज्ञान सहयोगी शाळेच्या कॉलेजमध्ये जरी ऍडमिशन घेणार असले तरी ते शाळेचा तर निरोपच घेणार आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांचाही आज निरोप समारंभच आहे. आज आता मी उद्यापासून कॉलेजला जाणार, यासाठी एका डोळ्यात आनंद आहे तर दुसऱ्या डोळ्यात मी शाळा सोडून जाणार, यासाठी दुःख पण आहे. नेहमीच माझ्या शिक्षकांनी मला खूप काही शिकवले, त्यासाठी सर्वप्रथम मी त्यांना वंदन करते. त्यांच्यासाठी मी काही ओळी म्हणू इच्छिते. हमारे गुरुओं ने हमें जीना सिखाया, हमारे गुरुओं ने हमें जीना सिखाया, न सिर्फ जीना सिखाया बल्कि हमारी पहचान खुद से कराई, न सिर्फ जीना सिखाया बल्कि हमारी पहचान खुद से कराई. हमेशा सिखाया सिर्फ सच्चा मार्ग, हमेशा सिखाया सिर्फ सच्चा मार्ग. उन सच्चे मार्गों ने आज हमें बोलने के काबिल बनाया, उन्हीं सच्चे मार्गों ने आज हमें बोलने के काबिल बनाया. शाळेतील सर्व शिक्षकांनी आम्हाला फक्त ज्ञान देण्याचं काम नाही केलं, तर आमचे व्यक्तिमत्व सर्वांनी सुंदर बनवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत. शाळेचा माझा 12 वर्षाचा प्रवास हा काही मिनिटांमध्ये सांगण्या इतका नक्कीच नाहीये, तर मी थोडक्यात सांगते. मी माझं ज्युनियर केजी, सिनियर केजी व पहिली दुसरीचं शिक्षण आपल्या शाळेच्या इंग्रजी विभागातून घेतले. त्यामुळे त्यामध्ये बरेच विद्यार्थी आणि शिक्षक हे परिचयाचे आहेतच. त्यानंतर तिसरी चौथी 5वीचं शिक्षण मी मराठी विभागातून घेतलं. यामध्ये खूप अनुभव आहेत. खऱ्या अर्थाने स्पर्धा म्हणजे काय असते हे या वयात कळलं. काल मनोगत काढताना आठवलं की मी पहिलं भाषण माझ्या इयत्ता 5वीच्या वर्गात काढत होते आणि आज मी माझ्या शाळेतलं शेवटचं भाषण काढते. हे असो तरी त्यानंतरचा टप्पा होता तो म्हणजे 6वी 7वीचा. तो आमचा फोनवरच गेला. जो फोन आमच्या आई वडील शिक्षक म्हणत होते की घेऊ नका, तो स्वतः त्यांनी आमच्या हातात आणून दिला आणि आम्ही ऑनलाईन शिक्षणाची मजा घेतली. त्यानंतरचं वर्ष होतं 8वीचं. हे वर्ष सगळ्यांपेक्षा नक्कीच वेगळं होतं, कारण या वर्षात आम्ही खूप मेहनत घेतली, खूप अभ्यास केला. शेवटी त्या मेहनतीचं सार्थक आम्हाला 9वीच्या वर्षात भेटलंच. 9वीचं वर्ष हे आमचं संपूर्णपणे मजा करण्यातच गेलं. कधी आलं कधी संपलं कळलंच नाही. त्यानंतरचं वर्ष होतं शाळेतलं शेवटचं वर्ष, ते म्हणजे 10वीचं. ते आमचं एप्रिल महिन्यामध्ये सुरू झालं होतं. या वर्षातही आम्ही खूप मजा घेतली, अभ्यास पण केला, पण मजा पण घेतली शेवटच्या वर्षाची. या 12 वर्षाच्या प्रवासात शाळेच्या अनेक स्नेहसंमेलनामध्ये आम्ही सहभाग घेतला. खूप स्नेहसंमेलने